हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरुगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आजची विष्णू सहस्रनामांतुले हादी 13 आणि 14 श्लोक म्हळ्यार 13 आणि 14 श्लोको। रुद्रो बहुशिरा भभ्रुः विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्ताणुः वरारोहो महातपाः। रुद्रो बहुशिरा भभ्रुः विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतः शाश्वतः स्थाणुः वरारोहो महातपाः। सर्वगः सर्वविद्भानुः विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः। सर्वगः सर्वविद्भानुः विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः। रुद्रो बहुशिरा बभ्रुः ते बभ्रुर्विश्वयोनिः बभ्रुर्विश्वयोनिः म्हणस तंतु दोन्ही नाम बभ्रुः विश्वयोनिः बभ्रुः विश्वयोनिः। अनुष्टुप छंदांतू चारिवंट करून सांगल्यारेची श्लोक छंद जाता तश्चावनो रुद्रो बहुशिरा बभ्रुः म्हण रब्बोनो मागीर विश्वयोनिः शुचिश्रवाः हांगाय तशीची अमृतः शाश्वतः स्थाणुः 8 अक्षराचे एकक पुंज जाता ಒಟ್ಟು 32 ಅಕ್ಷರ ಅಂತ ಬಿತ್ತರೆ ಕಂಚಂತು ಅನುಷ್ಠುಪ್ छंदांतु रुद्रो बहुशिरा बभ्रुः दोनी चारी दोनी 8 अक्षर जलते विश्वयोनिः शुचिश्रवाः तै 8 अक्षर जले अमृतः 3 शाश्वतः 3 स्थाणुः 3 स आणि 2 8 अक्षर जलते तशी अमृतः शाश्वतः स्थाणुः वरारोहो महातपाः। रुद्राय नमः बहुशिरसे नमः बभ्रुवे नमः विश्वयोनये नमः महातपसे नमः। रुद्राय नमः बहुशिरसे नमः बभ्रुवे नमः विश्वयोनये नमः शुचिश्रवसे नमः। अमृतः नमः अमृताय नमः शाश्वताय नमः स्थाणवे नमः वरारोहाय नमः महातपसे नमः। सर्वगाय नमः सर्वविदे नमः भानवे नमः विश्वक्सेनाय नमः
जनार्दनाय नमः वेदाय नमः वेदविदे नमः अव्यंगाय नमः वेदांगाय नमः वेदविदे नमः कवये नमः सर्वगाय नमः सर्वविद्भानवे नमः विश्वक्सेनाय नमः विश्वक्सेनाय नमः मगिरी बभ्रवे नमः तै रुद्रो विश्वक्सेनाय नमः जनार्दनाय नमः वेदाय नमः वेदविदे नमः अव्यंगाय नमः वेदांगाय नमः वेदविदे नमः कवये नमः. या दोन्ही श्लोकाचे नामावळीचे अर्थ आयचे दिसाक. तशीची सुरवेक रुद्राय नमः म्हूण म्हणलें. रुद्राय नमः. रुद्र हांगा आमकां सादारण जावन रुद्र म्हूण म्हणली कुडले आमगेल्या मनांत रुद्र म्हळ्यार महादेव रुद्राले उडगास येता. शर्व स्थाणु अत रुद्र या पुरे रुद्राल नाम नवे विष्णु सहस्रनामांत कशें येयलें म्हूण आमकां दिसता जाल्यार पुरे विष्णू नाम रुद्राक सकट दवरलेलें. तशी म्हळ्यार सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मा तागेलेचे विंगड विंगड नाम ते 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 कसल कर्म ताणें बरलेलें देवतेंक दिला ताजी वैरी ಹೊಂಚುನು ते डिपेंड जावन तांगेलें नाम इला म्हूण आमी लेखूका. हांगा रुद्राय नमः म्हळ्यार रुद्र म्हणून महादेव रुद्राल नाम नाही आहे. रुज म्हळ्यार रोग खंयचे आदी आनी व्याधी म्हणटाची. आदी म्हळ्यार मानसीक रोग, व्याधी म्हळ्यार देहा येवचे, मनांतू जावचे दुख्ख असहना हे पळय मनाचे रोग म्हणून घेता. आमी आतां डिप्रेशन टेंशन स्ट्रेस सगळे आमी म्हणचेत हे पळय मानसीक आधी म्हणचे. तशीची देहा येवचे रोग पळय व्याधी. तशी रुज्ज म्हळ्यार आदी आनी व्याधी म्हूण येता. द्रा द्रा द्रवती द्रा नाश करचे करगुचे. द्रवती म्हळ्यार करगून वचचे नाश करचे नाश जावचे म्हूण येता अर्थ. तशी रुद्र म्हूण सांगून परमात्माक कसलें नाम येयलें म्हळ्यार आमगेले आधी व्याधी दोनी परिहार करतलो जावो नाश करतलो म्हूण. आनीक रुत म्हळ्यार शब्द. रुद्र म्हळ्यार शब्द शब्दाक रुत म्हणचे. द्र द्र हांगा द्र म्हळ्यार तेंच अर्थ येता द्रवती करगतलो. कसल शब्दाक तो करगता म्हळ्यार भक्तांनी मोगान तागेले स्तुती करतना मोगान की कसले कश्ट येतना आर्त जावन की तागेले स्तुती करतना ते स्तुतीचे शब्दाक द्रवती. ते स्तुतीक तो करगत कय मन करगत कय तागेले. तशी हांगा दोनी रितीर ताका रुद्र म्हणटाची. रुत द्रवती रुद्र जवो रुज्ज द्रवती रुद्र. आदी व्याधी नाश करतलो जवो भक्तान स्तुती करतना ते शब्दाक करुण की प्रीत की येवन करगतलो. तशी रुद्राय नमः. आतां बहुशिरसे नमः म्हूण म्हणला. बहुशिरसे नमः. बहुशिर मस्त मात्यशिलो परमात्माक पुरुष सुक्तांतू तशी म्हणटात नवे. सहस्रशीर्षाः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात म्हळ्यार परमात्माक सहस्रशीर्षाः. सहस्र म्हळ्यार 1000 म्हूण आमी म्हणटाची. सहस्र म्हळ्यार शब्दाक 1000 म्हणून मिनींग जाल्यार 1000 म्हूण तितले न्हय ते संस्कृतांतू सहस्र सहस्र म्हळ्यार अनेक अनेक म्हूण अर्थ येता. तशी सहस्र शीर्षः पुरुषः म्हूण म्हळ्यार
अनेकानेक शीर्ष आशिलो बहु शिरस. शिर म्हळ्यार शीर्ष, बहु म्हळ्यार मस्त. तशी हांगा सहस्रशीर्षा हा पुरुष म्हणून पुरुष सुक्ता सांगील वरी बहु शिरसे नमः. तक्का सहस्र सहस्र शीर्ष आस. विराट स्वरूप अर्जुनाक दाखयता तांतूय तशीची सहस्र सहस्र शीर्ष आशिलो परमात्मो अर्जुनाक दिसता म्हूण आमी भगवतगीतेन तो पळयताची. तशी आतां ताका एक अर्थ आसा कसो न्ही म्हळ्यार सहस्र सहस्र शीर्ष तितली आमकां कितली मात्यान तो शक्ती आसा पळय परमात्माक ताजे सहस्र सहस्र वांट्यान ज्ञान आसा म्हणून. तशी सहस्र शीर्षा हा म्हणून म्हणचे, बहु शिरसे नमः म्हणून म्हणचे. तशी आतां बभ्रुवे नमः. बभ्रुवे नमः. भरती भरती म्हळ्यार बभ्रू भरती धारण करतलो. अनंत रूपो यो धत्ते पृथ्वी बभ्रुः स ईरितः म्हणून. अनंत रूपो यो धत्ते म्हळ्यार धारण करून पृथ्वीक बभ्रुः स ईरितः. बभ्रू म्हळ्यार अनंत रूपो यो धत्ते पृथ्वी म्हळ्यार मस्त रुपारी ते पृथ्वीक धारण करला. पृथ्वीक म्हळ्यार भुंयक मस्त रुपार धारण करला म्हळ्यार अर्थ कसो न्ही म्हूण म्हणचे पशी भुंयत आशिल्ले समस्त जिवीक मस्त रुपान आसूचे समस्त जिवीक ते रुपान ते जिवाल अंतर्यामी जावन तो धारण करता. बभ्रुः धारण करता. स ईरितः अशी तागेले ताका लेखताची परमात्माक म्हणून. अनंत रुपान पृथ्वी समेत सगळे ब्रह्मांड धारण करून भरण करतलो पोषण करतलो सर्व जीवाले अंतर्यामी जावन आसतलो. तशें जावन ताका बभ्रुवे नमः म्हणटाचे. आतां विश्व योनये नमः. विश्व योनये नमः म्हणलें. विश्व योनये जगत्याचे सृश्टीक कारण जाल्लो. विश्व योनिः. विश्व म्हळ्यार जगत, योनी म्हळ्यार सृश्टी करतलो. जगत्याचे सृश्टीक कारण जाल्लो. कशी कर्तृत्वाची ते जगत्याचे सृश्टीचे कर्तृत्वाची कार्यई करणई करणसाधनई सकडी तोची. आतां एक सृश्टी म्हणजे कुडले कार्यकारण सृश्टी म्हणटाची. तांतो आयिल्ले सर्व जिवाक कर्म करूंकय आसा आनी त्या कर्माक एक कारणय आसा. तशी कार्यकारण म्हूण येता. तशी कार्य करूंक साधनय जावका वयवे शरीर. तशी कर्ण साधन म्हणटा ताका. तशी पुरे भूतकृत म्हळ्यार सृश्टी कर्तृत्वाची सृश्टींतून समस्त जिवाचे कार्यकारण जगत्याक तोच पळोवन घेता आनी कार्य करूंक कर्ण साधन दितलोय तोची. सर्व तोच जावन समस्त विश्व सृश्टीक कारण जाल्लो मान्य समस्तय तोच जावन आशिल्लो. तशें जावन विश्व योनये नमः. शुची श्रवसे नमः. शुची श्रवसे नमः. शुची म्हळ्यार पवित्र निर्मल. श्रवस म्हळ्यार कीर्ती. आयकुची न्हय कीर्ती केन्नाय कान्नान आयकुचें. तशें जावन कीर्तीक श्रवस म्हणटाची. शुची श्रवसे नमः. पवित्र कीर्तीचो म्हळ्यार वेद उपनिषत् हे पुरे परमात्माक परमात्माले विशय सांगचे प्रमाण ग्रंथ म्हणटाचे. त्या प्रमाण ग्रंथान सर्व परमात्मो सर्व शुद्धू पवित्रू म्हळ्यार आमकां कळटा. देवते सांगताचे ऋषी मनी महात्मजन हांणी पुरे ते श्रुती आनी उपनिषत्ताचे आधार जावन परमात्मा म्हळ्यार शुद्ध चरित्रू पवित्रू आनी परमात्मा चरित्रय तशीच शुद्ध श्रवण करूंक योग्य जावन आशिल्ले पवित्र जावन आशिल्ले परमात्माले कथन म्हणून सांगतात तांणी. तशी परमात्माक शुची श्रवसे नमः. शुची म्हळ्यार शुद्ध कीर्ती. श्रव म्हळ्यार श्रवण करचें. तशी आतां कोणा विशय आमी आयकताची गॉसिप आयकुची त्या विशय विंगड केलो जनाक कोणाके वायट जाल्यार आयकुच्याक संतोश जाल्यार चडावते परमात्माल भक्तांक साधक जनाक बरी मात्र आयकुया म्हूण दिसता. कोणाल की घराक असं की जाल्लेले सकड आमकां नाका परमात्माल काणी सांगतावे जैत आमी आयकताची जाल्यार परमात्माल काणी सांगचे कडेन वचून लोकांची काणी आयकतल जनसाची
त्या विषयी विंगड जाला रे परमात्माक शुचिश्रवस म्हणल्यार कसं लेक्क म्हळ्यार रे पवित्र जावनशील चरित्र तागेले ते आयकू का जालेले तशें परमात्मू शुचिश्रवस आतां अमृताय नमः म्हणलें न मृतः मरण नातिलो अमृताय नमः केन्नाय मरण नातिलो तशें अमृताय नमः अज आनी अमर म्हणटाची मरण नातिलो आनी जनन नातिलो तशें न्हू शाश्वत जावन आसुचो अमृताय नमः शाश्वत जावन आसुचो जननय ना मरणय ना तशें तो शाश्वत जावन आसुचो परमात्मो तशें ताका अमृताय नमः वोपा सांगा शाश्वताय नमः म्हणलें तो शाश्वतूय सदा सर्व काल आसतलो सदा सर्व काळ म्हळ्यार कसं न्ही भूत वर्तमान भविष्य पुरे काळांत तो परमात्मो आस इत्याक म्हळ्यार ताका जनन मरणादी दोश ना तशें तो शाश्वत अमृत शाश्वत मरण नातिलो सदा सर्व काळ आसतलो पुढे आशिलो आतां यस आनी यस सृश्टी फुडें यस प्रलयानंतर यस सृश्टी प्रलया मदेंतूय यस तशी तिनी कालांतूय आसतलो सुरवेक सांगला भूत भव्य भवत प्रभवे नमः तिनी कालाचे अधिपती तो इत्याक म्हळ्यार आमी पुराय काला मितींतू येतल जन सृश्टींतुले सर्वय कालमितींत सुचे जगत्याची ब्रह्मांडाची ब्रह्मू सूर जावन ब्रह्मू दुखून ब्रह्मादी जावन सर्व जीवय कालमिती भितर आसतले जाल्यार परमात्मो कालाक अतीत तशें तो सर्व कालांतूय आसुचो शाश्वत स्थाणुः एक पंत आयला स्थाणवे नमः म्हळ्यार तो अचल जावन आसुचो म्हूण हांगा तेंची लेख येत आतां कसलेय एक मन चंचल जाल्यार खंयचेय एक मना घेतल्यार रे मन चंचल जाता वय बे कसलेय जावं तें सूख जावो दुख्ख जावो कोणकी कसल की उलयली म्हणून मान जावो अपमान जावो कसलेय आमी मना घेतली कुडल्या मन प्रक्षुब्ध जाता चंचल जाता जाल्यार परमात्मो तशें न्ही ताका कसले विशय तो तकलीफपण करून घेवना निर्लेप निर्दोश निर्लिप्त निर्लेप म्हूण सकडें म्हणटाचे परमात्माक तशें जावन तागेले मन ते प्रति एक वेळांतूय तो स्थाणुः म्हळ्यार एकलेक आसता एकलेक कसलेय ताका विकार ना चेंजस ना कसले ना केन्नाय तो एकलेक आसता मात्र न्ही पुराय कडेन आसता सर्व कडेन नित्य दहराकाशा समीत सर्व कडेन आसता त्या विंगड नित्य तशी आसता त्या विंगड ताजे नंतर दहराकाश म्हळ्यार प्रति एक जीव जंतूचे सूक्ष्म हृदयांतू म्हळ्यार हृदयांतू एक सूक्ष्म अवकाशांतू तो परमात्मा आसता देखून ताका स्थाणवे नमः म्हूण स्थाणू म्हूण म्हणला तशी वरारोहाय नमः वर म्हळ्यार सर्वश्रेष्ठ आरोहाय नमः तो कोण साधक जन आसाची श्रेष्ठ जाता तांणी वयवे तांकां आनीकी आरोह म्हळ्यार उद्धार करतलो जवो आरोह म्हळ्यार तागेले दिकड वच्चे आतां वयर वयर वचचें म्हळ्यार खंय मर्त्य लोकां दुखून वयर वयरी उर्ध्व सप्त लोक ताजे नंतर कितले की वयरी परमात्माले लोक मेळच्यो वयवे तशें कोण ताका नमगला कोण साधक जन तांतू श्रेष्ठ म्हणून घेतली कोण साधक श्रेष्ठ जन वर म्हळ्यार साधक श्रेष्ठ कोणय श्रेष्ठ म्हणून घेवका जाल्यार परमात्माल भक्त सुखात्तानी तशी वर आरोहाय नमः ते श्रेष्ठ साधक भक्तांक तो वैकुंठातय तागे लोकातय आरोह वयर घेवन वतलो म्हूण सांगून तशी महा तपसे नमः तप म्हळ्यार तीव्र जावन आसुचें एक तपन चिंतन परमात्मा एकलो म्हाका राखतलो म्हणलें एक अनन्य चिंतन न अन्य चिंतन तपस्सू म्हळ्यार नाना रितीरी म्हळ्यार परमात्माल चिंतन करचें जेवो परमात्माले विशया परमात्मा पावका म्हूण सांगून तीव्र जावन व्रत उपासू तसल कसल करता जाल्यार कडेर मेळचें कोणें तपस्वींक महातपसः म्हळ्यार तपस्वींक कोण देवाल खातीर तपन करता तीव्र चिंतन करता तांकां तोच मेळटा तशी देवाक आमकां देवाल तपस देव जावका म्हूण जाल्यार देवाक एक तपस
चिंतन काही कसले म्हळ्यार म्हाका नमगून कोण येता त्या जनाल हात हांव सोणा अनन्यास चिंतयंतो मामे जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम नित्य मेगेल चिंतन करतल जनाक योग क्षेमम वहाम्यहम हांगाय तांगेले योग आनी क्षेम पळयता थंय मोक्षावतरी तो योग आनी क्षेम पळयता तशी जिवांक तांगेले शुभाशुभ कर्माक जाय आशिल्ले फल दिवन निरंतर रक्षण करता पालन करता पळोवन घेता म्हणलेली एक महातपस्यू परमात्माल कय तशी ते महातपस्य आसूं तसले परमात्माक नमन म्हणजे खातीर महातपसे नमः म्हणचे आनी सर्वगः सर्वगः सर्व कडेनय तो परमात्मो आसता समस्त दिक्कांतू समस्त दिक्कांतू जगत्यांतू ब्रह्मांडांतू समस्त कडेन एक रुपारे व्याप्त जावन आशिल्लो परमात्मो मात्र न्ही परमात्मा खंय एक स्थानार आसता म्हणच्या ना ब्रह्मांडाचे मूल मूल्यांतू अणु रेणू तृणकाष्टಗಳಲ್ಲಿ परिपूर्ण नीनु म्हूण सांगून आमी परमात्मा म्हणटा पळय तशी सगळे ब्रह्मांडांतू सर्व चराचर सृश्टींतू चेतन जड अवस्थांतू प्रति एकांत परमात्मा अंतर्यामी जावन आसा मात्र न्ही ब्रह्मांडा दुखून भायर तोचस त्या ब्रह्मांडाक आधार जावन तोचस ताजी पशी भायर सुचे तागेल लोकांतू तोचस तशी सर्व गाय नमः ತೈ ಅಲ್ಲಿ ನೋಡಲು ರಾಮ ಇಲ್ಲಿ ನೋಡಲು ರಾಮ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿದರೂ ಅಲ್ಲಿ श्रीराम म्हणून सांगून तै रावणाला ಒಟ್ಟು युद्ध करतना ते सगळे सैन्यांतू रामू दिसतशील कै तशीची बरबरीश म्हूण आसा घटोत्कचाल भाव ताका युद्ध करूंक ना कृष्णान सोणी तो एक वैरी कैकी रुखार बैसून पळयतशील कै के लोकांनी तागेले शीर एक रुख्खा लांबयले म्हणून आस तशी तो तागेल्या मागीर निमगितना तो म्हणले की अयो कुरुक्षेत्रांत वे हांव कसले पळय न्ही कैन जाल्यार एक सुदर्शन चक्र गुवील मात्र दिशील म्हाका म्हळ्यार तशी सर्वगह त्या सगळे कुरुक्षेत्र युद्धांतू प्रति योधांक गेले अंतर्यामी जावन परमात्मा राबून युद्ध केल्लेले म्हूण सांगून ताजे अर्थ तशी अणुरेणू तृणकाष्टಗಳಲ್ಲಿ ಪರಿಪೂರ್ಣನು ನೀನು तशी सर्व गाय नमः सर्व विदे नमः तो सर्वांतर्यामी म्हूण जाली नंतर ताका सर्व जिवाचे सर्व भावना ताका कळटा तशी समस्त जिवांतू आशिल्लो जिवांगेल अंतर्यामी जावन जिवाचे एक विशय कळ्ळलो मात्र न्ही जगत्यांतूय अंतर्यामी जावन तोचस जगत्य धारण केल्ले ताणें पोशण केलेले ताणें भरण करचे ताणें लय करचे ताणें म्हणटना सर्व विदे नमः सगळे ब्रह्मांडाचे मात्र न्ही ब्रह्मांडा बाईचे प्रति एक विशय गोत्त आशिल्लो परमात्मो तो वेद म्हूण म्हणल्यार सर्वय गोत्त आशिल्लो धर्मूय ताणें सांगिल्लो वेदय ताणें सांगिल्लें म्हणटना प्रति एक गोत्त आशिल्लो म्हूण सांगून आमकेत तशी सर्व गाय नमः सर्व विदे नमः भानमे नमः भाती इति भानुः म्हणजे भाती इति भानुः भाती म्हळ्यार प्रकाश उजवाड आशिल्लो तशें जावन ताका भानू म्हणजे परमात्माक आमी भानू म्हणजे कोणाक सुर्याक इत्याक सुर्याक उजवाड आशिल्ले पुराय भानूची परमात्मा ही भानू इत्याक अति भास्करेणापि उपजीव्यते जा भाती इति भानुः म्हळ्यार भास्करा पशी चड उजवाड ताकास भास्करेणापि उपजीव्यते जाः सुर्याकय उजवाड दितलो परमात्मूची तशें ताका भानू म्हणचे सुर्या अल्पशी चड प्रकाश ताका आशिल्लो स्वयं प्रकाश आशिल्लो देव तशें तो भानू मात्र न्ही सुर्याकय उजवाड दिलो ताणेची ते ताण गितेन तूं सांगला न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः म्हणून मागीर मेगेल लोकांतू सूर्योय नाका चंद्रूय नाका अग्नी उजवाडूय नाका इत्या म्हळ्यार हांव स्वयं तेजू म्हूण सांगून तो सांगता मात्र न्ही गितेन तूं सांगता 15 अध्यायांतू सूर्याल उजवाडाकय कारण हांव चंद्राल तंपाईकय कारण हांव म्हूण सांगून पुरे ते विशेष गुण ते देवतेंक दिल्ले ताणेची म्हूण आमकां कळटा विश्वक्सेनाय नमः म्हळ्यार आत्मज्ञान मेळका जाल्यार ह्या संसार बंधना दुखून आमी मुक्त जावका तसल्यार आमकां कसल दिवका ताणें अज्ञान दूर जावच्याक ज्ञान म्हळ्यार उजवाड दिवका तशी विश्वक्सेनाय नमः
ते विश्वक सेनः ज्ञान म्हणलेले किरणाचे सैन्य तागेल्याक आस काय ज्ञान म्हणलेले उजवाडाचे रश्मी किरण म्हणटात उजवाडा किरण ते तागेल्यागे व्हड सैन्य आसा म्हळ्यार तितली ज्ञान रश्मी तागेले आसा ताजीन आमगेले अज्ञान दूर करतलो म्हणलें कधी ताका विश्वक्सेन म्हणचे जेवो तो विश्वक्सेन म्हळ्यार विश्वक स इन विश्वक म्हणच्याक देवतेंकय म्हणटाची स इन तो तांगेलो अधिपती स इन विश्वक देवतेंगेल ओटू आसूं तो आनी तो इन स्वामी देवतेंगेलो तशी विश्वक्सेनाय नमः देवतेंगेल सैन्या करीन सैन्य म्हळ्यार देवतेंगेल समुहा करीन तागेल सर्व काम करून घेतलो तांकां अधिपती जावन नियामक जावन आशिल्लो तशें जावन विश्वक्सेनाय नमः आनीक जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः जनान रक्षा प्रतिपक्षान पीडयति वा अर्दयति जनार्दन म्हळ्यार जनान रक्षती जनांक रक्षण करता प्रतिपक्षान म्हळ्यार कोण दुष्ट जन आसाची जनान म्हळ्यार हांगा शिश्ट जन म्हणले कोका शिश्ट जना रक्षण करता प्रतिपक्षान जनांक म्हळ्यार दुष्ट जन आसा पळय कोण शिश्ट जनांक पिडन करता तसले प्रतिपक्षान दुष्ट जनांक पिडयती शिक्षा दिता वा अर्दयती जेवो दमन करता तशें जावन ताका जनार्दन म्हणटाची शिश्टांक रक्षण करून दुश्टांक शिक्षा दिवन अर्दन करतलो तशें जावन तो जनार्दन जेवो आनीक जन अर्दन म्हळ्यार जनन नानशी करता जनन जायनानशी करता जनन जायनानशी करता जाल्यार आमकां मोक्ष मेळटा तशी जनार्दन वेदाय नमः वेदाय नमः समस्त ज्ञान आशिलो समस्त ज्ञान आशिलो पुरे गुप्त आशिल्लो देखून ताका वेदाय नमः म्हणचे वेद विदे नमः वेद आनी वेदांत वेद वेद ताजे स अंग समीत शिक्षा व्याकरण तशी ज्योतिश म्हणटा पळय आमी तशी वेदाचे स अंग वेदांग वेद आनी वेदांत उपनिषद सर्वय परमात्मानाची जगत्याक दिलेले तशें जावन ताजे यथार्थ कसो विशय म्हणलो पळय तो परमात्मा मात्र गोत्तू तशें जावन ताका वेद विदे नमः म्हणटाची अव्यंगाय नमः अव्यंगाय नमः परिपूर्ण जावन आशिल्लो तो अव्यंगः म्हळ्यार अंग अंग परिपूर्ण जावन आशिल्लो म्हळ्यार परमात्मो अंगविहीन म्हणून सांगले वता आसल्यार तशें जत्वे देव नव्हतो म्हळ्यार तशी न्हयची न्हय आमकां मात्र ते न्यूनता म्हणलें सुचें तो अव्यंग कसले न्यूनता ना नाशिल्लो परिपूर्ण जावन आशिल्लो तशीची अव्यंग तेवय सांगीत कसले पूर्ण ज्ञान आशिल्लो आनी अव्यक्त व्यक्त करूं जायना नातिलो परमात्मा देखून ताका अव्यंगाय नमः म्हणचे अवी म्हणून सुर्याकय म्हणटाची अंग म्हणून दोळ्याक म्हणटाची तशी सूर्यो तागेल दोळ अशी म्हणचे खातीर ताका अव्यंग म्हणचे अव्यंग म्हळ्यार विशय कसो येता म्हळ्यार विकल अंग म्हूण येता तसल नातिलो पूर्णांग म्हळ्यार परिपूर्ण म्हळ्यार अर्थारमांद्रांग अव्यंग म्हणचे तशी वेदांगाय नमः अव्यंगाय नमः वेदांगाय नमः वेदांग म्हळ्यार कसं न्ही वेदाचे अंग वेद सांगिल्ले ताणें म्हणले नंतर वेदांग जावन आसूचे ते सर्व आमी म्हणटा पळय कसले वेदांग म्हळ्यार शिक्षा व्याकरण हे पळय छंदसू निरुक्त ज्योतिष्य कल्प हे पुरे वेदाचे अंग म्हणटाचे आमी स विभाग असले पुरे आतां वेद तोची म्हणले नंतर वेदाचे अंगय तोची हे पुरे तोची वेदाचे अंगय तोची तशी वेदाचे अंगांगय जावन आशिल्ले परमात्मो म्हणल्यार अर्थ येता वेदांगो वेदवीत 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 म्हळ्यार वेद विदे नमः पळय परमात्मूची वेद सांगिलो वेद जगत्या दिल्लोची अपौरेशेय म्हणटाची पुरुश न्हय आशिल्ल्यान दिलेलो कोण तो पुरुश न्हय आशिल्लो परमात्मो अपौरुशेय परमात्मान दिल्लेले तशी परमात्मान वेद जगत्या दिल्ले ते वेद कलियुगाचे जनांक ते
जीर्ण करूक म्हळ्यार शिकूक कश्ट जाता म्हूण म्हळेल खातीर वेदव्यास जावन येवन अवतार घेवन भारी कश्टशील ते वेद सरळ सुलभ जावन 4 विभाग करून कलियुगाचे अल्पज्ञानी जनांक वाच्यूं सुलभ साध्य करून दिलोलो तो. तशी वेद विदे नमा वेद शिकल्यार तागेले परमात्माले ज्ञान आमकां मेळटा. तसल तो वेदवित्त वेद गोत्त आशिल्लो. वेदा निमती हांगा कसो जाता वेद ताका पुरे गोत्तस ताणें सांगिल्लें तशें तो वेदवित्त. जेवो कोण वेद शिकताची तांकां परमात्मा कसल म्हूण कळटा म्हळ्यार वेद प्रतिपाद्य म्हण अर्थ येता. वेदा निमती वेद शिकून काण परमात्मा कसल म्हूण अर्थ करून घेवं तशें ताका वेदवित्त म्हणचें. कवये नमः म्हळ्यार व्हड ज्ञानी पंडितू तांकां पंडीत म्हळ्यार पांडित्य जालें. पांडित्या पशी चड यथार्थ ज्ञान अनुभूती घेवची ज्ञान हें व्हड ज्ञानी म्हणून घेवचें कोणें म्हळ्यार परमात्मान. तशें ताका कवी म्हणचें. तशीच वेदांक वेद पुरे जगत्यांक दिवन महाज्ञानी तो तशें तो वेद जगत्या दिवन ते वेदा मुखांतर वेद शिकून काणू जनान ज्ञानी जावच्याक सहकार केल्लो. तशें ताका कवये नमः महाज्ञानी म्हणलो म्हूण. तशी आनीचे श्लोक पयचे दिसा पळोवया आमी. लोकाध्यक्ष सुराध्यक्ष तो श्लोक आज सांगिल्ले सर्व विष्णू सहस्रनामा विषय परमात्माले चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.